हॅलो फ्रेंड्स, इझी कुकिंग विथ मनीषामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण इथे बनवणार आहोत मेथीची भाजी. तुम्ही म्हणता मेथीची भाजी, आम्हीसुद्धा मेथीची भाजी बनवतो. हो, तुमचं पण बरोबर आहे फ्रेंड्स. पण प्रत्येकाची वेगवेगळी बनवण्याची पद्धत आहे. तसेच मी सुद्धा घरामध्ये ज्या प्रकारे भाजी बनवते त्याच पद्धतीची भाजी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हीसुद्धा अशी बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगू शकता. चला फ्रेंड्स, जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघू शकता, मेथीची भाजी बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य मी घेतले आहे. एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे, एक कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची, लसणाच्या 2-3 पाकळ्या घेतलेल्या आहे. मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई तापली की मग आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की मग आपल्याला लसूण, हिरवी मिरची आणि कांदासुद्धा लगेच टाकून घेणार आहे. हे बघू शकता, त्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तसंच मी भाजीमध्ये टाकण्यासाठी एक बारीक चिरून बटाटा घेतलेला आहे. बटाटा चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे. आपल्याला छोटे छोटे त्याचे काप करायचे आहे, म्हणजे ते आपल्या भाजीमध्ये लवकर शिजले जातील. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बटाट्याचे काप करून घेऊ शकता. ते मी साईडला करून ठेवले आहे. मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि साईडला ठेवलेली आहे पाणी निथळण्यासाठी. इझी कुकिंग विथ मनीषा या चॅनलवर आपण एक आंबट चुक्याची भाजी हा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद फ्रेंड्स. तसेच आपले बाकीचे पण व्हिडिओ आहेत, त्यांना देखील तुम्ही लाईक करता, शेअर करता, व्हिडिओ बघता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे. कांदा मऊ झालेला आहे, बघू शकता. आता मी टमाटासुद्धा टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये. टमाटासुद्धा थोडासा मऊ झाला की मग आपण जे बटाट्याचे काप करून घेतलेले आहे ते देखील टाकून घेणार आहोत. त्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि मिक्स करत चांगलं हलवून घ्यायचं आहे. आपल्याला तेलामध्ये थोडासा बटाटा आपल्याला शिजून घ्यायचा आहे. शिजून म्हणजे एक वाफ काढून घ्यायची आहे. आपल्याला 2 ते 3 मिनटं ठेवायचं आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहे. मेथीची भाजी खूप छान आलेली आहे बाजारामध्ये, बघू शकता. इथे तुम्ही मी चांगली निवडून घेतलेली आहे, हे बघू शकता, आणि स्वच्छ पाण्याने धुवून एका चाळणीमध्ये ठेवली आहे. इथे आपले बटाटे वाफून झालेले आहे थोडेसे, आणि हे बघू शकता इथे आता जी धुतलेली स्वच्छ करून ठेवलेली मी भाजी आहे ती कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे खूप भाजी जास्त दिसते, परंतु हे शिजल्यानंतर बघू शकता तुम्ही नंतर की शिजून खूप थोडीशी भाजी होते. इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघू शकता, इथे अगोदरच आपण मीठ टाकलेलं आहे बटाटे शिजत असताना, त्या प्रमाणामध्ये आपण मीठ टाकूया. आता भाजीवर झाकून ठेवलेलं आहे. 1-2 मिनिटांनी पुन्हा आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे. हे बघू शकता इथे अशा प्रकारे. भाजीला खूप जास्त हलवायचं नाही आपल्याला, नाहीतर भाजी कडू होते. तुम्ही इथे बघू शकता मी भाजी हलवते, परंतु फक्त ती भाजी खालीवर करत आहे. तर फ्रेंड, जे कोणी या चॅनलवर नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. आता इथे आपल्याला भाजीवर झाकून ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं ठेवूया. ते 8 मिनटं झालेले आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता आपली भाजी झाली का नाही आपण एकदा चेक करूया. हे बघू शकता, अजून भाजीला थोडंसं पाणी आहे. अजून आपल्याला 5 मिनटं तरी लागणार आहे भाजी शिजण्यासाठी. आता इथे आपल्याला भाजीवरचं जे झाकण आहे ते काढून घ्यायचं आहे, बाजूला ठेवायचं आहे, आणि गॅस फास्ट करून आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे. हे बघू शकता इथे अशा प्रकारे, म्हणजे भाजी शिजलेली आहे, फक्त त्याच्यातलं पाणी आपल्याला आटवायचं आहे. आता आपण जे शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे तो याच्यामध्ये मी थोडासा टाकणार आहे. अगदी थोडासा टाकायचं आहे आपल्याला, जास्त टाकायचं नाही आहे. हे बघू शकता तुम्ही, जे शेंगदाण्याचं कूट आपण टाकलेलं आहे भाजीमध्ये तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघू शकता मी असं चमच्याने मिक्स करून घेत आहे.
आणि आता इथे आपली भाजी झालेली आहे पूर्णपणे आणि बटाटे पण आपले चांगले शिजलेले आहे, तुम्ही बघू शकता. ही भाजी तुम्ही टिफिनला वगैरे देऊ शकता, मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. तुम्ही अशा प्रकारे ही भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा फ्रेंड्स. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार नाही प्लेटिंग केलेली, कारण की सकाळची खूप धावपळ असल्यामुळे आज माझ्याकडून व्हिडिओ ऑनच करायचं राहून गेलं. ही मेथीची भाजी तुम्ही ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते ही. व्हिडिओ आवडले असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर व्हिडिओ शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.